या नगर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त अवैध धंद्यांनी या ठिकाणी धुमाकूळ घातला आणि ते अवैध धंदे पाठीशी घालणार जे पोलीस कर्मचारी पोलीस अधिकारी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। अवैध वाहतूक, जड वाहतूक, रिक्षावाल्यांना त्रास दिला जातो। जुगाराचे क्लब किती चालू या जिल्ह्यामध्ये, अनेक सोनार व्यावसायिकांना त्रास दिला जातो। ज्या ज्या बँकामध्ये घोटाळे झाले, ज्या ज्या सहकारी पतसंस्थेमध्ये घोटाळे झाले, त्या चेअरमनला डायरेक्टर लोकांना उचलून आणायचं, त्यांच्याकडून कशा पद्धतीची मागणी केली जाते हे सगळं आमच्याकडे। हनी ट्रॅप सारखे प्रकार चालू आहे इथं। हनी ट्रॅप हे कोणाच्या सल्ल्याने चालतं? पोलीस कर्मचाऱ्यांच्या सल्ल्याने। हनी ट्रॅप सारखे प्रतिष्ठित लोक हे सगळे उद्योग करतात, ते कोणाच्या सल्ल्याने चालतं? त्यामुळे हे जिल्ह्यातलं सगळं थांबलं पाहिजे, यासाठी आम्ही आज उपोषण करतोय। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।